नमस्कार, मी वर्षा बसमारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर 10वीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. आता त्यांनी ही उत्सुकता संपली असून 10वी परीक्षेचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने हा निर्णय घेतलाय. गेल्या आठवड्यात विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. बीसीसीआयशी त्याची चर्चा सुरू होती, मात्र अखेर आज त्याने त्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळालाय. गेल्या 48 तासात सोन्याचा भाव तब्बल 8,000 रुपयांनी घसरला आहे. भारत पाकिस्तान युद्धानंतर 4,000 रुपयांनी घसरलेलं सोनं सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4,000 रुपयांनी खाली आलं आहे. रविवारी 96,710 रुपयांवर असलेल्या सोन्याचा भाव आता 4,000 रुपयांनी घसरला असून आता प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव हा 92,910 रुपये आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पापांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र त्यानंतर पाकने कुरापती करत भारतावर उलटून हल्ला केला. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीच्या दरम्यान जगातील बहुतांश देशांनी दहशतवादाचा निषेध करून भारताला पाठिंबा दर्शवला. मात्र काही कुरापती देशांनी दहशतवाद पोसणाऱ्या पाकचा तळी उचलून धरली. तुर्की हा त्यापैकी एकच देश होता. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदाचा बहिष्कार केलाय. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाले आहेत. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरने पाकिस्तानला मोठा दणका बसला. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही, तोच आता निसर्गाने देखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरुवात केली असून पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात नेमकं किती नुकसान झालं किंवा जीवितहानी झाली की नाही झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शेअर बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीएसई मध्ये 2,675 अंकांची वाढ झाली असून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतासाठी संरक्षण उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. भारत पाक युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेल्या मंदीचे ढग हवेत विरघळले आहेत. अशातच आज शेअर मार्केटमधून सकारात्मक बातमी समोर आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव टोकाला गेला होता. उभय देशांनी एकमेकांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले, पण अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. आता काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. यावरून काँग्रेसने भाजपला चांगलंच घेरलं आहे. केंद्र सरकार काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थानासाठी तयार आहे का, असा प्रश्न आता काँग्रेसने केला आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहोत. या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे. त्याबरोबरच या ठरावाला नुकतीच संचालक महामंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलासोबतच अधिक समन्वयाने काम करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर सज्जतेवर या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मान्सूनने यंदा गुड न्यूज दिली आहे. गेल्या 27 वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदा निश्चित तारखेच्या आधीच केरळमध्ये मान्सून पोहोचला आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून हा 27 मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सध्या मान्सून निकोबार बेटावर दाखल झाला असून याशिवाय दक्षिण अंदमान
समुद्र किंवा पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात पोहोचला असून महाराष्ट्रात 6 जून पर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे।